मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठकीला आजी माजी आमदार उपस्थित. तटकरे यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर आजच्या बैठकीला महत्त्व. तर बैठकीला रोहित पवार नाराजीमुळे गैरहजर राहणार असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार यांच्या भूमिकेशी सहमत नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य. इंदिरा गांधी यांच्याशी शरद पवार सहमत आहेत का, राऊतांचा सवाल. तर इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, राजीव गांधी आणि नरसिंह राव मीडियाला उत्तर देण्यापासून पळत नव्हते, राऊतांचा मोदींवर निशाणा. पवारांनी वक्तव्य केलं म्हणजे इंडिया आघाडी विरोधात भूमिका होत नाही, देशाच्या हितासाठी काही मुद्द्यांवर पाठराखण केली असेल. संजय राऊत यांच्या शरद पवारांवरील वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. मवियाचं शिष्टमंडळ आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेणार. दुपारी 3 वाजता भेट घेत एसआयआर बाबत चर्चा करणार असल्याची माहिती. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. राज्यातील महामंडळाचं वाटप महिन्याभरात होणार. जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. भाजप 46%, माफ करा 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळणार. राज्यात पेट्रोल डिझेलसाठी झालेल्या घटनांवरून जयंत पाटील यांच्या सरकारवर टीका. राज्यात चाललंय तरी काय, जयंत पाटलांचा ट्विट करत सवाल. डबल इंजिन सरकारच्या इंजिनमधील तेल पण संपलं का, जयंत पाटलांची टीका. नॉर्वेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकार हेली लाईन यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड. प्रश्नावर उत्तर न देताच पंतप्रधान नरेंद्र मोदी निघून गेले, पत्रकार हेली लाईन यांचा आरोप. तुमचे लोक मोदींना देवाचा अवतार मानतात, मग देव कुणाला घाबरतो. पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात देशाचं शौर्य होतं, मात्र मोदींनी देशाचं नाव धुळीला मिळवलं. मोदींनी पत्रकाराचे प्रश्न टाळल्याच्या आरोपांवर संजय राऊतांचा खोचक टोला. प्रसाद लाड यांनी 23 मेच्या आधी चर्चेसाठी अंतरवाली सराटीत यावं. प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत येण्याचं निमंत्रण. फक्त मराठा आरक्षणासाठी 30 मे रोजी जरांगे उपोषणावर बसणार.